नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज जो 2 फेब्रुवारी 2025ला म्हणजेच आज झालेला जो क्वेश्चन पेपर आहे कंबाईनचा, त्याची इथे आपण इन डिटेलमध्ये आन्सर पाहत आहोत। तर बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन पाहिलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण पुढचे म्हणजे जिओग्राफीचे क्वेश्चन पाहणार आहोत। तर बघा, पहिला आहे जिओग्राफीचा क्वेश्चन, कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सिंधू आणि सतलज या दोन नद्याच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात। तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश डॅश म्हणतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं उत्तर, लू वारे। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं उत्तर। तर बघा, फोंडा घाट जो आहे तर तो फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी या दरम्यान आहे। तसंच माळशेजचा जो घाट आहे तो ठाणे आणि अहमदनगर म्हणजेच 3 नंबरचं उत्तर। तसंच हनुमंते घाट आहे तो कोल्हापूर आणि कुडाळमध्ये आहे म्हणजेच 2 नंबर, आणि थळ घाट आहे मुंबई नाशिकमध्ये म्हणजेच 1 नंबर। अशा प्रकारे 4 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे। तसंच पुढचा प्रश्न आहे, शंभू महादेवाचे डोंगर रांग डॅश डॅश नद्यांच्या दरम्यान आहे? तर शंभू महादेवाची डोंगर रांग जी आहे ती भीमा आणि कृष्णा नद्यांच्या दरम्यान आहे म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपल्या इथे करेक्ट आहे, भीमा आणि कृष्णा। तसंच पुढचा प्रश्न आहे, स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजेच ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे आणि सेंटेन्स दिले 4। बघा, अशा प्रकारे प्रश्न आहे आणि सेंटेन्स 4 दिले तर ह्याच्यातलं करेक्ट सेंटेन्स आहे फक्त ड म्हणजेच डी ऑप्शन। तर 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पण 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त असं जे पर्जन्य आहे त्याला आपण कोरडवाहू शेती असं म्हणतो। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? तर नागरी वस्ती म्हणून ओळखली जाणारी ह्याचं करेक्ट ऑप्शन आहेत अ, ब आणि ड म्हणजेच 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे। तर महानगरपालिका, नगरपालिका असणे, तसंच ब मध्ये सांगितले 5000पेक्षा जास्त लोकसंख्या जिथे आहे ते, आणि ड मध्ये सांगितले लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400पेक्षा जास्त असायला हवी। परंतु क चुकीचे आहे, कारण तिथे सांगितले 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असावेत, तर हे चुकीचं आहे। म्हणून आपलं अ, ब, ड हे पर्याय करेक्ट आहे म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे। पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 आणि 6 म्हणजेच 2 नंबरचं पर्याय आपल्या इथे करेक्ट आहे। बघा, पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। तर याच्यामध्ये काळी कापसाची मृदा इकडे दिले मृदा प्रकार आणि इकडे दिलेत प्रदेश। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं उत्तर। तुम्ही पाहून घ्या 2 नंबरचं उत्तर, काळी कापसाची मृदेला कोणता प्रदेश आहे किंवा जांभी मृदेला कोणता प्रदेश आहे अशा प्रकारे। तसंच 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आपण आन्सर पाहूया। 19 नंबरचा क्वेश्चन काय, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं उत्तर म्हणजेच अ आणि ब बरोबर आहे। अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते, आणि ब मध्ये सांगितले स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात, आणि रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत। तर हे चुकीचे आहे, 3 नंबर फक्त अ आणि ब बरोबर आहे। तसंच पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचा, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अ आणि ब म्हणजेच अ आणि बच फक्त विधाने बरोबर आहेत। महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, आणि ब आहे पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, तर हे दोन्ही बरोबर आहेत। आणि तिसरं आहे मांजरा नदी कृष्णेची उपनदी, हे कसं आहे चुकीचं आहे। सिंधफणा नदी गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे, उत्तरेकडील आहे का सिंधफणा? नाही, तर ही देखील चुकीचं आहे म्हणजे अ आणि बच आपलं बरोबर आहे। तसंच पुढचा प्रश्न आहे, भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं उत्तर, फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। तर बघा, हे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत। तसंच पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फक्त क म्हणजेच 3 नंबरचं उत्तर, कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आहे 22 नंबरच्या क्वेश्चनचं। पुढचा प्रश्न आहे, हे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत मित्रांनो, तुम्ही उत्तरं पाहून घ्या आणि तुमचा पेपर चेक करू शकता याद्वारे। भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व. मी फास्टमध्ये तुम्हाला उत्तर सांगून देत आहे. वरीलपैकी सर्व बरोबर आहेत भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात, कारण भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज एकूण जमा खर्च दर्शवतो, करेक्ट आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज राजकोषीय तूट दर्शवतो, हे देखील करेक्ट आहे. तसंच भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो, राजकोषीय तूट दर्शवतो, एकूण जमा खर्च दर्शवतो आणि परिणामकारक महसुली तूट देखील दर्शवतो. म्हणून हे आपले 4 पण पर्याय कसे येतात, करेक्ट आहे. म्हणून आपले 4 नंबरचं उत्तर इथे बरोबर आहे. तसंच 24 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फक्त ड, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास ही मदत करते, हेच त्याचं आन्सर आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही? तर गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही असं विचारले, त्यामुळे त्याचं आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय. खुल्या बाजारातील व्यवहार हे गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही. तर उपभोग कर्जाचे नियंत्रण, आदेशांच्या मार्फत नियंत्रण आणि कर्ज तारण सीमांचे नियमन हे कसे गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन आहेत, परंतु 4 नंबरचा पर्याय नाही. तसंच पुढचा प्रश्न आहे. खालील विधानापैकी कोणते बरोबर आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अ आणि ब बरोबर, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे, म्हणजे दोन्ही देखील ते सेंटेन्स बरोबर आहेत. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे इकॉनॉमिक्सचाच, जोड्या जुळवा. आता ही क्रांतीवर विचारलेला क्वेश्चन आहे, खूपदा रिपीट झालेला क्वेश्चन आहे, इथे तर चुकायचं काय हेच नाही आहे. हरित क्रांती कशासाठी? अन्नधान्यासाठी, म्हणजेच 3 नंबर 1ला असणार आहे. 1 नंबरला 3 म्हणजेच आपलं पर्याय कोणता बरोबर येतं आहे, तर 3 नंबरचं उत्तर. एकावरून पण आपल्याला आन्सर काढता येते. सोनेरी क्रांती कशासाठी? फळांचे उत्पादन, म्हणजेच 4. निळी क्रांती कशासाठी? मत्स्य उत्पादन, म्हणजेच 2. आणि पिवळी क्रांती तेलबिया. अशा प्रकारे ह्याचं करेक्ट आन्सर आपण काढू शकतो. तसंच पुढचा प्रश्न आहे 28 नंबरचा. भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅश डॅशमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा अनुच्छेद 112, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. अनुच्छेद 112मध्ये अशा प्रकारे अर्थसंकल्पाची परिभाषा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फक्त अ, म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते, हे त्याचं आन्सर करेक्ट आहे. म्हणून आपलं 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे 30 नंबरचा. डॅश डॅशमध्ये मानवी गरिबी निर्देशांकांच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांची संकल्पना मांडण्यात आली आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मानव विकास अहवाल 2010 मध्ये अशा प्रकारे ही बहुआयामी, म्हणजेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स पण त्याच्यात इन्क्लूड केलेला आहे, म्हणजेच 3rd ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या आणि करेक्ट कोणतं आहे विधान ते आपल्याला ओळखायचे. तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. तर हे सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. तसंच पुढचं सेंटेन्स आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. तर हे देखील सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच दोन्ही ऑप्शन बरोबर असणार. आपला 3 नंबरचा पर्याय 31 नंबरचं 3 नंबरचं उत्तर आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे. भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी ₹23,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रीय पशुधन मिशनकरिता ₹1,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. हे तिन्ही सेंटेन्स कसे आहेत? करेक्ट आहे. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे आपलं 4 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे इकॉनॉमिक्सचाच. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहेत? तर लोकसंख्येच्या अभ्यासात सतत बदलणारे प्रमुख घटक आहेत जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं इथे करेक्ट आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या 2024मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था, सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा. तर बघा अशा प्रकारे अर्थव्यवस्थेच्या नुसार सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम आहे 4 नंबर. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा डॅश डॅशशी संबंधित आहे. तर हा अहवाल वित्तीय क्षेत्रातील सुधारणा,
म्हणजे 4 नंबरचं उत्तर आपलं इथे करेक्ट आहे. वित्तीय क्षेत्रातील सुधारणाशी संबंधित हा विजय केळकर समितीचा अहवाल आहे. तर बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे आपण 10 क्वेश्चन जिओग्राफीचे आणि 15 क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे पाहिलेले आहेत. उर्वरित प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता जर व्हिडिओ आवडत असतील तर. थँक्यू व्हेरी मच.